धोंड्याच्या महिन्यात तुमच्या इकडे बोलवतात की नाही लेकीला आणि जावयाला जेवायला? गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. हेअर्स कट केल्यापासून खूप भारी वाटतंय गायस. खूप लॉंग होते आणि ते खूप इरिटेट करायचे, सतत दिसत होते छान माहितीये, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना कॅरी करणं खूप कठीण काम आहे. आणि त्यात अशा वेळी जेव्हा आपण दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेलो असतो तेव्हा तर अजून जास्त त्रास होतो. कट केल्यापासून डोक्यावरचा अर्धा भार हलका झाल्यासारखा वाटतं. दिवसभराची सगळी कामं निपटवून आज जरा लवकरच घरी आले, कारण आज दीदी आणि जिजूंना घरी जेवणासाठी बोलवलं होतं. मम्मीचा जेवणाचा राडा सुरू होता सगळा किचन मध्ये. मी मस्त पैकी बाजूला येऊन जांभळं खात बसली होती. आता म्हणाल की मम्मीची मदत करायची सोडून तू का निवांत बसली? कारण गाय, जिथे नॉनव्हेजचा संबंध आला तिथे मी तुम्हाला लांब लांब पर्यंत दिसणार नाही. दीदी आणि जिजू आले, जेवणाला सुरुवात झाली आणि मी सुमडीत कोंबडी कल्टी मारून बेडरूम मध्ये जाऊन बसले. आता यांचा नॉनव्हेजचा भेद आहे, म्हणजे आम्ही व्हेजवाल्यांचं काय. मी मस्त पैकी सगळ्या व्हेजेस कट करून भेळ बनवली आणि एकटीच खात बसले आतमध्ये. स्वतःच्या हाताने बनवलंय. काय खाता नॉनव्हेज? माझ्या हातची भेळ खावा. मग काय, मम्मीने आणि पप्पाने लेकीचा आणि जावयाचा पाहुणचार केला. ऍक्च्युली मला अजून 2 जिजू आहेत. एक तामिळनाडूला असतात आणि एक मंगलोरला असतात. हे दोघं पण थोड्या दिवसानंतर मुंबईला जातील त्यांच्या घरी. ओके, सो असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्ही बोलवलं की नाही तुमच्या लेकीला जावयाला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज क्लिक केले. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.